नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये. मित्रांनो, दिवाळी नक्की कोणाची? बौद्धांची की हिंदूंची? हा मला सातत्याने पडत असणारा प्रश्न होता. त्यासाठी Googleवर मी याविषयी शोधत होतो, तर मला जनता न्यूज एक्सप्रेसमधील लेखक महेंद्र राऊत यांचा दीपावली दीपदानोत्सव दिवाळी त्यांची की आमची हा लेख मिळाला. तर आज मी आपणास हा लेख वाचून दाखवित आहे. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे आपणास देखील या रहस्याचा नक्कीच उलगडा होईल. दीपावली दीपदानोत्सव दिवाळी त्यांची की आमची? सदर लेखात लेखक महेंद्र राऊत म्हणतात की मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲप, फेसबुक आदी सामाजिक माध्यमातून बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करू नये या विषयावर भरपूर चर्चा झाली. काही ग्रुप्समध्ये सौम्य चर्चा झाली, तर काही ठिकाणी अगदी हमरीतुमरीवर येईस्तव वादविवाद झाले. मतभिन्नतेची दोन टोकं होती आणि एक किल्ला. लेखक महेंद्र राऊत पुढे म्हणतात की मी ही लढाई लढवित होतो. पुढे लेखक म्हणतात की मी सर्व पोस्ट अगदी शांत मनाने वाचल्या आणि त्यावर विचारमंथनही केले. यात दिवाळी अथवा दीपावली किंवा दीपदानोत्सवाच्या समर्थनात आणि विरोधात जे तर्क देण्यात आले त्यांना सारांश रूपाने मी पुढे ठेवत आहे. प्रथम आपण समर्थनातील मुद्दे बघूया. दिवाळी हा मुळातच हिंदू सण नाही, तो बौद्ध सण आहे. दिवाळी हा सण आश्विन अमावस्याला येतो की कार्तिक अमावस्याला येतो याबाबत जो संभ्रम आहे तो कालगणनेच्या दोन तत्कालीन परंपरा शक संवत आणि विक्रम संवत मधील तफावतीमुळे आहे. राम, रावण, कृष्ण, नरकासूर, बळीराजा आदी चरित्र हे पौराणिक आहेत, ऐतिहासिक नाहीत. ज्ञात इतिहासात त्यांच्या कालखंडाचा पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे ते काल्पनिक आहेत. त्यांच्यावर पुराणे म्हणजेच भाकडकथा रचण्यात आलेल्या आहेत. दिवाळी जर रामराज्याभिषेकाचा उत्सव असेल तर या दिवशी रामाची पूजा का केली जात नाही? रामायणही एक प्रकारचे पुराण आहे, परंतु त्यातही दिवाळी सणाचा उल्लेख नाही. वाल्मिकीने लिहिलेले रामायण हे सर्वात पुरातन मानले जाते. तुलसीदासकृत रामचरितमानस हे फार नंतरचे आहे. या भाकडकथांना सत्य मानून त्यांचा संबंध दिवाळीशी जोडणे चुकीचे आहे. म्हणून दिवाळी हिंदूंची नाही. बौद्ध काळात विशेषतः सम्राट अशोकच्या काळापूर्वी दिवाळी, दिवाली, दीपावली या नावाने कुठलाही उत्सव साजरा होत असल्याचा उल्लेख सापडत नाही. पण विशिष्ट प्रसंगी दिवे लावून नगराला प्रकाशमान व सुशोभित करण्यात येत असे उल्लेख मात्र सापडतात. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर बुद्धांचे कपिलवस्तूमध्ये प्रथम नगरागमन झाले, तेव्हाही लोकांनी संपूर्ण नगराला दीप प्रज्वलित करून सजविले होते असा उल्लेख आहे. म्हणजेच दीप प्रज्वलन ही पुरातन भारतीय परंपरा आहे. अर्हत महामौगलायन यांची हत्या आश्विन की कार्तिक अमावस्येला वैदिकांनी म्हणजेच हिंदूंनी नव्हे तर निगंठनाथांच्या लोकांनी म्हणजेच जैन मतावलंबियांनी केली होती असा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आलेला आहे. पण त्यांनी किंवा वैदिक हिंदूंनी दिवे लावून दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्धांनी 84,000 धम्मवचने प्रतिपादिली. त्यामुळे अशोकने 84,000 बौद्ध स्तूप, चैत्यगृहे उभारली आणि आश्विन की कार्तिक अमावस्येला त्यावर दीपमाला लावली. रस्ते दिव्याने सजविले, दीपदान केले, भिक्षूंना आणि उपासकांना धनदान दिले. तेव्हापासून दिवाळी, दीपावली, दीपदानोत्सव या उत्सवाची परंपरा सुरू झाली. सामान्यपणे इसवी सन पूर्व 250च्या सुमारास. आणि म्हणूनच दिवाळी, दीपावली, दीपदानोत्सव हा प्राचीन बौद्ध उत्सव आहे. आता आपण विरोधातील मुद्दे बघूया. दिवाळी हा मुळातच हिंदू सण आहे, हा बौद्ध सण नाही. याच दिवशी बळीराजाची वामनाने हत्या केली होती आणि म्हणून ते बळीप्रतिपदा पाळतात. याच दिवशी कृष्णाने नरकासुराची हत्या केली होती. बळीराजा व नरकासूर हे असुर म्हणजे द्रविड मूलनिवासियांचे राजे होते, ज्यांची हत्या करून हिंदूंनी दिवाळी साजरी केली. म्हणून दिवाळी ही बौद्धांची नाही. याच दिवशी लंका विजयानंतर अयोध्येत परत आल्यावर रामाचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून हिंदू लोक दिवाळी साजरी करतात. तो त्यांचा सण आहे, आमचा बौद्धांचा नाही. याच दिवशी आश्विन की कार्तिक अमावस्येला महान बौद्ध भिक्षू अर्हत महामौगलायन, ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर धम्मप्रसार केला होता, त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या हिंदूंनी केली. त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करून त्यांना मारले आणि म्हणून हिंदू लोक दिवाळी साजरी करतात. त्यामुळे दिवाळी हा बौद्धांचा दुःखाचा दिवस आहे, उत्सवाचा नाही. सम्राट अशोक यांनी त्यांच्या कुठल्या तरी शिलालेखावर किंवा स्तंभावर दीपदानोत्सव साजरा करण्याबाबत काहीही कोरलेले नाही. तेव्हा दीपदानोत्सव हा खोडसाळ प्रचार आहे. या नावाचा कुठलाही बौद्ध सण इतिहासात सापडत नाही. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवाळी साजरी केली का? किंवा दीपदानोत्सव साजरा करायला सांगितले काय? मग आम्ही का करावी? बाबासाहेबांनी कुठेतरी लिहून ठेवले असेल तर सांगा. आमच्या राजा महाराजांची हत्या, बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करून हिंदूंनी दिवाळीची परंपरा सुरू केली. म्हणून दिवाळी, दीपावली, दीपदानोत्सव हा बौद्धांचा सण नाही. विरोधकांचा एक असाही आरोप आहे की ज्या लोकांना जुन्या संस्कारामुळे दिवाळी साजरी करावी असे वाटते, तेच लोक दीपदानोत्सव या गोंडस नावाखाली दिवाळीचा प्रचार करत आहेत.
या दोन्ही बाजूंचे तर्कवितर्क तपासून पाहता काही बाबी ठळकपणे दिसून येतात. दीपदानोत्सवाचे विरोधक हे या उत्सवाबाबत पुरावे मागत आहेत, पण समर्थकांकडे स्पष्ट आणि पारदर्शी पुराव्यांचा अभाव आहे. अशोकावदान, महावंश आणि दीपवंश आदी ग्रंथांमध्ये चैत्य आणि स्तूपांवर दीप प्रज्वलन करण्याचे उल्लेख असले तरी दीपदानोत्सवाचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु अशोकाने चैत्यांवर दीपदान केले होते याला विरोधकांनीही नाकारले नाही. पण विरोधकांचा आग्रह आहे की अशोकाने दीपदानोत्सव हा शब्द कुठेतरी कोरलेला आहे काय ते दाखवा, किंवा कोणत्याही बौद्ध धर्मग्रंथात आश्विन किंवा कार्तिक अमावस्येला दीपदानोत्सव साजरा करा असे लिहिले आहे काय ते दाखवा. म्हणजेच पुरावा हवा आहे. प्रश्न असा आहे की अमुक अमुक सण उत्सव साजरा करा असे कोणत्या सणाबाबत कुठे लिहिलेले असते काय? वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, पुढे याच दिवशी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि पुढे याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले, हे जरी खरे मानले तरी बुद्ध जयंती किंवा लोक हो या दिवशी बुद्ध जयंती साजरी करा असे कोणत्या शिलालेखावर किंवा बौद्ध धर्मग्रंथात लिहिले आहे काय? तरी आपण बौद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती साजरी करतोच ना. 14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले, म्हणून आपण या दिवसालाही सण मानतो, उत्सव साजरा करतो. पण बाबासाहेबांनी समाजाला हा उत्सव साजरा करा असा तोंडी लेखी निर्देश दिला आहे काय असा प्रश्न आपण कधी विचारतो काय? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात, पण त्यातही किंवा आपल्या इतर भाषणे किंवा लेखनात बौद्ध सण उत्सवांच्या बाबतीत काहीच सांगितले नाही. त्यांनी पहिल्या 1 ते 3 प्रतिज्ञात हिंदू देवी देवता यांना न मानणे, 4 व 5 मध्ये अनिश्वरवाद, निरावतारवाद, 6 मध्ये श्राद्ध व पिंडदान निषेध, 7 मध्ये धम्मविरुद्ध वा विसंगत आचरण न करणे, 8 मध्ये ब्राह्मण निषेध, 9 व 10 मध्ये समता, 11 मध्ये अष्टांग मार्ग, 12 मध्ये 10 पारमिता, 13 ते 17 मध्ये पंचशील पालन, 18 मध्ये धम्मतत्व, 19 ते 22 मध्ये हिंदू धर्म त्याग व नवजीवन आणि बुद्ध धम्माचा स्वीकार व पालन आदी सांगितले आहे. सगळ्या लहान सहान बाबी लिहिल्या, पण मी होळी, पोळा, दसरा, दिवाळी मानणार नाही असा स्पष्ट आदेश दिला नाही. द्यायला हवं होतं काय? दिवाळी, दीपावली, दीपदानोत्सवाच्या समर्थकांकडे जसे तो बौद्ध उत्सव असल्याबाबत सबळ पुरावे नाहीत, तसेच विरोधकांकडेही तो हिंदू सण आहे, बौद्ध उत्सव नाही हे ठरवण्याइतपत सबळ पुरावे नाहीत. ब्राह्मण पुष्यमित्र शुंग यांनी सम्राट अशोकाचा प्रप्रनातू सम्राट बृहद्रथ मौर्य याची हत्या केल्यानंतर भारतात शुंग वंशाची राजवट जवळपास 125 वर्षांपर्यंत राहिली. याच काळात प्रतिक्रांती करण्यात आली. बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करण्यात आल्या. चैत्य, विहारे, स्तूप नष्ट करण्यात आले. बौद्ध साहित्य नष्ट करण्यात आले. रामायण, महाभारत, शिवपुराण, विष्णुपुराण व मनुस्मृतीसह अनेक पुराणांची व संहितांची रचना याच काळात करण्यात आली. बाबासाहेबांच्या शब्दात बुद्धिझम विरुद्ध हिंदुझमच्या अनएंडिंग बॅटलची सुरुवात याच काळापासून झाली. या संघर्षात बौद्ध धम्माचे प्रचंड नुकसान झाले आणि सम्राट हर्षवर्धनच्या काळानंतर बौद्ध धम्म भारतातून जवळपास हद्दपार झाला. हे ऐतिहासिक सत्य आपण नाकारतो काय? आणि हे जर सत्य आहे तर अशा स्थितीत पुरावे राहणार आहेत काय? जिथं नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उदंतपुरी सारखी महान बौद्ध विद्यापीठे भस्मसात करण्यात आली, जिथं सगळे बौद्ध स्तूप, चैत्य, लेण्यांना जमीनदोस्त करण्यात आले, जिथं बुद्धांच्या मूर्त्यांचे प्रचंड विद्रुपीकरण आणि विनाश करण्यात आले, जिथं नावापुरते सुद्धा बौद्ध भिक्षू आणि बौद्ध उपासक सापडेनासे झाले, तिथं पुरावे कुठून सापडणार? आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बुद्ध धम्माची मजबूत उपस्थिती आणि भारतात त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक राहिले, म्हणून परमपूज्य बाबासाहेबांना बुद्ध सापडले. तसे वैदिक हिंदुत्ववाद्यांनी बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार बनवले होतेच, पण बाबासाहेबांनी त्यांच्या मगरमिठीतून बुद्धाला बाहेर काढले. बाबासाहेबांनी जर विष्णू पुराणातील अवतारवादाला खरे मानले असते, हिंदूंच्या भाकड कथांवर विश्वास ठेवला असता, तर आम्हाला बुद्ध मिळाले नसते. ही वस्तुस्थिती आपण विसरतो. दीपदानोत्सवाच्या समर्थकांकडे प्रत्यक्ष प्रमाणांचा अभाव असला तरी प्रबळ अनुमान, प्रमाण व तर्क प्रमाण आहेत. संशोधनाची वृत्ती आहे, प्रमेय आहेत. होम हवन आणि यज्ञयाग करणारे हिंदू, पशुहत्या करणारे, गोमांस भक्षण करणारे उच्छदवादी व क्रूर वैदिक हिंदू लोक दिवाळीसारख्या राष्ट्रव्यापी उत्सवाला जन्म देऊ शकत नाहीत. वस्तुतः आर्य ब्राह्मणांनी काहीच निर्माण केले नाही. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर छळाने अथवा बळाने कब्जा केलेला आहे. त्यांनी बुद्धाच्या अहिंसेच्या प्रभावामुळे मांसभक्षण सोडले. त्यांनी बुद्धाची तत्त्वे स्वीकारली, पण बुद्धाला अवतार बनवून नामशेष केले. त्यांनी असंख्य बौद्ध विहारांवर कब्जा करून त्यांचे हिंदू मंदिरात रूपांतरण केले. त्यांनी इतिहासाचे विकृतीकरण केले, ऐतिहासिक घटनांना पुसून टाकले आणि त्यांच्या भोवती पौराणिक कथांचे जाळे विणले. त्याचा परिणाम असा की शेकडो वर्षांपासून बहुजन समाज भ्रमित झालेला आहे. भारतातील सर्व उत्सवांचे जनक, उत्सवप्रेमी, मूलनिवासी द्रविड, नाग, बौद्ध समाज आहेत. सर्व सार्वजनिक सांस्कृतिक सण उत्सव हे बहुसंख्यक लोकांनी, बहुजनांनी तयार केलेले आहेत.
पण ब्राह्मण, हिंदुत्ववादाची अशी दहशत मनावर बसलेली आहे की जे आपलं आहे त्यालाही आपलं म्हणण्याचं धाडस राहिलेलं नाही. ही संपूर्ण भारतीय संस्कृती हिंदू ब्राह्मणी संस्कृती आहे असा गैरसमज हा समाज पाळत आहे. श्रमण संस्कृतीही येथे नांदत होती आणि तिची प्रबळ आपण शोधली पाहिजेत असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्यातल्या त्यात आमच्यापैकी एखाद्याने जर असं धाडस केलं की लगेच त्याला बेईमान, गद्दार, समाजद्रोही, आंबेडकरद्रोही ठरवायला आम्ही मागेपुढे पाहत नाही. आम्हाला प्रत्येकच गोष्टीचं उत्तर बाबासाहेबांकडून पाहिजे आहे. हे योग्य आहे काय? बाबासाहेबांनी आम्हाला दृष्टी दिली, त्याचा उपयोग करायचा नाही काय? आणि कोणी जर त्याच दृष्टीचा वापर करून नवीन संशोधन करीत असेल, तर त्याच्याशी सम्यक चर्चा न करता तू स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठा विद्वान समजतोस काय? असा दम देणं योग्य आहे काय? बाबासाहेबांनंतर बुद्धी आणि ज्ञानाची परंपरा संपली असं समजणे आणि स्वस्थ बसणे म्हणजे स्वतःवर एक मानसिक गुलामगिरी ओढवून घेणे नव्हे काय? स्वतः बाबासाहेबांनी असल्या व्यक्तिपूजेची घोर निंदा करून त्याला समाजासाठी व देशासाठी घातक म्हटले आहे. आश्विन किंवा कार्तिक अमावस्याला जर बौद्ध उपासक आपल्या घरी दीपदानोत्सवच्या नावाखाली दीप प्रज्वलन करून तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व बाबासाहेब यांच्या प्रतिमांवर श्रद्धासुमने अर्पित करत असेल, त्रिशरण पंचशील ग्रहण करीत असेल, दीपमालाने आपले घर परिसर प्रकाशित करत असेल आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करीत असेल, तर त्यात गैर काय आहे? असे केल्याने बौद्ध धम्म बुडतो किंवा ती व्यक्ती बौद्ध राहत नाही, हिंदू बनते, असा जर आपला समज होत असेल, तर आपण त्यासाठी स्वतंत्र आहात. मात्र आपल्या व्यक्ती स्वातंत्र्या एवढेच महत्त्वाचे इतरांचेही व्यक्ती स्वातंत्र्य असते. निदान हे तरी आपण स्वीकारावे. आत्तदीप भव. शुभेच्छासह सप्रेम जय भीम. लेखक महेंद्र राऊत.